मागील भाजप सरकार कार्यकाळामध्ये तत्कालीन समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यकाळात समाज कल्याण विभाग पुणे यांच्या मार्फत ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शिवाजीनगर पुणे या कंपनीला बाह्य स्त्रोत कामगारांकडून अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागातील शासकीय निवासी शाळा अशा प्रकारची साफसफाई कंत्राट देण्यात आले होते। या कंत्राट देतेवेळी समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी आदेश क्रमांक 618 नुसार 59 अटी व शर्ती घालून कंपनीला कंत्राट देण्यात आला। त्यामधील अट क्रमांक 15 नुसार कंपनीने कामगाराचे पीएफ व एसिकचे पैसे संबंधित विभागामध्ये भरून त्यांच्या पावत्या ह्या समाज कल्याण विभागामध्ये देयकासोबत जोडणे हे बंधनकारक राहील असे स्पष्टपणे नमूद केले आहे। परंतु कंपनीने 1 एप्रिल 2019 पासून रुजू झालेल्या कामगारांची पीएफ व एसिकचे पैसे भरलेच नाही असे आम्हाला एसिक कार्यालय यांनी लेखी पत्राद्वारे कळविले व कामगार उपायुक्त यांनी सदर कंपनीने कामगारांचे पीएफ व एसिकची रक्कम कंपनी भरत नसल्याचे पत्र समाज कल्याण विभागाला दिले। आता जर पीएफ व एसिकचे पैसे भरलेच नाही असे एसिक कार्यालयास म्हणत आहे तर समाज कल्याण विभागामार्फत जवळपास 30 करोड रुपये इतके देयक असे देण्यात आले। हा प्रश्न उद्भवतो म्हणजेच यावरून असे सिद्ध होते की समाज कल्याण विभागातील अधिकारी विब्रिक्स इंडिया कंपनी यांनी संगनमत करून प्रीती अनंत कडू सारख्या अशा 5 जिल्ह्यातील कामगारांचे शोषण करून त्यांच्या पगारातून पैसे कपात करून संबंधित कार्यालयात भरलेच नाही। यामध्ये शासनाच्या जवळपास 30 करोड रुपयाची अफरातफर केली। प्रीती अनंत कडू यांनी त्यांच्या प्रसूतीकरिता कंपनीला व समाज कल्याण विभागाला इसिकचा लाभ मिळावा म्हणून वारंवार 8 महिन्यांपासून अनेक तक्रारी देऊन सुद्धा तिला लाभ मिळालाच नाही। न्याय मिळत नसताना तिने तिचे कैफियत शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडदे यांच्याकडे लेखी स्वरूपात मांडली। मागच्या सरकारच्या काळात भाजप सरकार असताना 1 एप्रिल 2019 रोजी या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तत्कालीन मंत्री राजकुमारजी बडोले यांच्या हे असताना इथे ब्रिक्स इंडिया नावाच्या एका कंपनीला समाज कल्याण विभागाचा एक कंत्राट देण्यात आला। त्या कंत्राटात अनेक कर्मचारी या 5ही जिल्ह्यात या विभागात काम करतात। अशापैकी एक कर्मचारी, हा विषयाचा सर्व लोकांचा आहे पण अशातील एक कर्मचारी प्रीती अनंत कडू यांना त्यांच्या पगारातून 1 एप्रिलपासून ESICचे पैसे तर कपात झाले, PFचे पैसे तर कपात झाले पण ते शासनाकडे भरल्या गेले नाही। त्यामुळे ते त्या लाभापासून वंचित राहिल्या आणि त्या लाभापासून वंचित राहिल्यावर त्यांना प्रायव्हेटमध्ये डिलिव्हरी करायला लागली आणि ते डिलिव्हरी करताना त्यांना 72,000 रुपये खर्च आला। त्यांनी नातेवाईकाजवळून उसनवारी करून तो खर्च केला पण त्यांना 6 महिन्यात आता कोरोनाच्या महामारीच्या संकटातही त्यांना 1 रुपयाही पगार न देता उलट पक्षी त्यांना धमक्या देण्यात आल्या। याची तक्रार त्यांनी जेव्हा माझ्याकडे केली तेव्हा मी संबंधित कार्यालयाला विचारणा केली असताना त्यांनी मला लेखी पत्रावर उत्तर दिलं की आम्ही ESICचे आणि PFचे पैसे भरलेले आहे। परंतु जेव्हा आम्ही ESIC PF या कार्यालयाला विचारणा केली तर त्यांनी असं सांगितलं की याचे कुठलेही पैसे भरलेले नाही। ESICच्या पत्रावरून असं सिद्ध होते की समाज कल्याण विभाग आणि ब्रिक्स इंडिया कंपनी यांनी मिळून या 12 ते 18 महिन्यात शासनाजवळून जवळपास 30 करोड रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे आणि अशा असंख्य कामगारांना त्यांनी लुटून लुबाडून त्यांना आता जीव देण्याची पाळी आलेली आहे। आता या यांना स्वतःचं घर चालवायला होत नाही आहे म्हणून त्या मुलीचं ते दुधा पाण्याचा खर्चही करू शकत नाही आहे आणि कंपनी आणि शासन त्यांना पैसे समजतात। आता नेमकी तुमची मागणी का सांगा? आमची फक्त एवढीच मागणी आहे, त्यांनी संबंधित 5ही जिल्ह्यातील विभागातील सर्व कर्मचाऱ्याचे ESI आणि PFचे पैसे भरावे कंपनींनी। समाज कल्याण विभागानं त्यांचे पैसे न भरल्यावरही त्यांना एवढ्या करोडो रुपयाचे देयके अटीत असं दिले असल्यावरही एवढे पैसे कसे दिले? ज्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहीनं हे देयके देण्यात आले त्यांना सगळ्यांना निलंबित करावं, कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाकावं आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांवर, मालकावर आणि संबंधित सर्व समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची हे करावी। आणि माझी आम्ही हा विषय माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या दरबारी तर हा लावून धरू आणि या महिलेला न्याय मिळवून देऊ। पण माझी शिवसेनेचा महानगर प्रमुख म्हणून एक विनंती आहे या महिला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांना की यांनी या 6 महिन्याच्या चिमुकलीला न्याय द्यावा। तसंच ही कामगार म्हणून माननीय कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनासुद्धा विनंती आहे की यांनी या कामगाराला आणि या 6 महिन्याच्या चिमुकलीला त्यांनी न्याय द्यावा।
अशी माझी मागणी आहे. त्या महिलेची सर्व बाजू समजून घेऊन शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडदे यांनी समाज कल्याण विभागाला सर्व कामगारांना न्याय मिळण्यासाठी 3 पत्रे दिली. उलट समाज कल्याण विभागाने त्यांना खोटी माहिती दिली. याचा संताप घेऊन पराग गुडदे यांनी समाज कल्याण विभाग गाठले. संबंधित अधिकाऱ्यांनी तिच्यावर व तिच्यासारख्या अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आणून त्यांचे पैसे गहाळ करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला व अशा कामगारांना समाज कल्याण न्याय देत नसून त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देतात, तसेच कामावरून कमी करण्याची धमकी सुद्धा देतात. हे सर्व विषय घेऊन शिवसेनेने प्रीती अनंत कडू यांच्या सोबत जाऊन 6 महिन्याचे बाळ समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या दालनात जाऊन त्यांना दान देऊन कन्यादान आंदोलन केले. जोपर्यंत प्रीती अनंत कडू यांना त्यांच्या पीएफ व एसिकचे पैसे भरून त्यांच्या 6 महिन्याचा पगार देण्यात यावा, ब्रिक्स इंडियाचे काम तात्काळ बंद करावे, आदेश क्रमांक 618 चे पालन न करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे व कंपनीला काळ्या यादीत टाकावे. त्याचप्रमाणे 5ही जिल्ह्यातील कामगारांचे सर्व पैसे कंपनीच्या अनामत रकमेतून भरून द्यावे. या सर्व मागण्यांसह शिवसेना त्या मुलीला समाज कल्याण विभागाकडे पालन पोषण करण्याची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 4 येलरोड अमरावती येथे सामाजिक न्याय भवनचं जे हॉस्टेल आहे तिथे ब्रिक्स इंडिया कंपनीतर्फे काम करत होते 1/2019 पासून. त्याच्यानंतर माझी डिलिव्हरी झाली आहे 17/2/2020ला. तर मी जेव्हा मला 3रा महिन्यात चालू होता तेव्हापासून सगळ्या आमचे जे कंपनीचे व्यवस्थापक आहे त्यांना सगळ्यांना माहित होती आणि खूपदा म्हटलं त्यांना की मला ESI पाहिजे, मला डिलिव्हरीसाठी ESI पाहिजे, पण त्यांनी कोणतीच गोष्ट माझी लक्षात घेतली नाही. त्याच्यानंतर मी त्यांना सुट्टीचंही म्हटलं तर सुट्टीचंही त्यांनी काहीच नाही म्हटलं. म्हणजे सुट्टी आहे नाही कंपनीला किंवा मग ESIचे मॅडम आहे ते आपल्या ओळखीचे आहे किंवा तुमच्या ओळखीचे आहे, तुम्ही तिथं जाल तिथं करून घ्याल, अशाच उद्देशात ते मला बोलत आले. त्याच्यानंतर माझी डिलिव्हरी झाली. डिलिव्हरीनंतरही मी त्यांना फोन केला तर त्यांनी कोणताच प्रकारचा मला रिस्पॉन्स दिला नाही आणि डिलिव्हरीच्या वेळेसही मी दिला नाही. आणि जे 4 महिने झाले मला 4 महिन्यात लगेच त्यांचा फोन आला की तुम्हाला आता 4 महिने होऊन चुकले तर तुम्ही लगेच जॉईन करा म्हणून. आणि नियमानुसार 6 महिने डिलिव्हरीचे आहे, नियमानुसार 6 महिने डिलिव्हरीचे आहे. ते 4 महिन्यातच मला जॉईन करायला सांगून राहिले. आणि आता म्हटलं तर त्यांना परत म्हटलं मी तर म्हणते तुमच्या बाळाला आणि तुम्हाला जर का काही झालं म्हणते, मी जेव्हा म्हटलं त्यांना की मला क्लेम पाहिजे, जॉईन करणार आहे मी आता, मला क्लेम पाहिजे, तर त्यामुळे तुमच्या बाळाला आणि तुम्हाला काही झालं तर कंपनी जबाबदार होऊ शकत नाही, त्याच्यामुळे तुमचे 6 महिने पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला क्लेम मिळणार नाही. आता 6 महिने होऊन चुकले मला, पण तरी आतापर्यंत कोणाचं काहीच नाही. आणि परत मलाच काढण्याच्या किंवा मग तुमची ट्रान्सफर करू अशा धमक्या मला देत आहे. त्याच्यानंतर मग मी पराग गुडदे यांच्याकडे गेली, त्यांना माझी सविस्तर लिखित तक्रार दिली. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.